पाहुणे आहे का नाही घरात? आहे ना, या की बसा. तात्या बोला की का हो? काय काम होतं? पाहुण्यांना बोलवा की. भया बाहेर जरा. का? तात्या काय म्हणाला बघ. इथं जरा बस बोला. बोला की जाऊ द्या. पोरगीला स्थळ आहे. हा पोरगी जाऊणार आहे काय? आता लगेच कशी दाखवायची? मी पाहुण्याची घेऊन आलोय. बर नुसती येऊन बघून जाऊन देते ती. चालते की. नमस्कार. नमस्कार नमस्कार या बसा बस बा. कसं काय पाहुणा प्रवास झाला व्यवस्थित? झाला काय हे ऊन बघितलाच ना म्हणून म्हटलं जरा सांज करूनच बाहेर पडूया म्हणून जरा वेळ झाला. पाहुण्याचा पाहुण्याची ओळखून देतो. तो मुलग्याचा चुलता, तो मुलग्याचा भाऊ. पाहुण्याचा पाहुण्याची ओळखून देतो. तो मुलगीचा चुलता श्रीरंगी आणि हो मुलग्याचा भाऊ आणि हो मामा. नमस्कार. मम्मी दीदीला बोल. बर बर झालं काय? पोरगा काय चाललं विचारून घ्या म्हटलं. होय विचारूया की. बाळ नाव समीक्षा शाळा किती झाल्या? BA. जेवण तुम्ही म्हणजे येतात ना? येत्यात. ते नो पाहुणा मुलगा काय करतोय म्हणायचं? पाहुणं आमची 6 एकर जमीन आहे, बागायत. केळीची बाग आहे, खाऊच्या पानाची बाग आहे, आंब्याची बाग आहे, पिरवीची बाग आहे आणि चिक्कूची बाग आहे. 2 ट्रॅक्टर आहेत. सीझन आलाय की टोळ्या घालताव कारखान्याला. एक हमीदोड्याला असते आणि एक सेनापती कापशीला असते. एक ट्रक गोकुळला लावलाय आणि गाडी एक असते तिच्या ड्रायव्हर ठेवला आहे. MIDC कच्चा माल टाकायला ती गाडी भाड्यानं लावलेली आहे. पोरग्यान शेअर मार्केटचा क्लास लावल्या. ते दुपारपर्यंत करतोय आणि तिथनं पुढे शेती बेती सांभाळतोय. खाऊन पिऊन सुखात आहे. 4 पैसे ठेवून घरात सोनं नाणं करून व्यवस्थित आम्ही सुखात आहे. पाहुण्या तुम्ही पोरगी रोज हाकून द्या. पोरगीची काय काळजी करू नका. पाहुणं तुमची मुलगी ती आमची मुलगी. तुमची मुलगी तर आताप्रमाणे आम्ही सांभाळतो. तुम्ही टेन्शन घेऊन जर बिंदास्त राहा. तात्या आम्हाला सरकारी नोकरदारच पाहिजे. अरे बाबा सरकार नोकरीच काय? सरकार नोकरी म्हणजे त्यांच्यात जास्त. आम्हाला सरकारी नोकरदारच पाहिजे. हो होय. हा पोरगीचा भाऊ नवा. होय होय तुमचा पत्न्या. होय होय. तो काय करतोय? तो पांडवमान्यांची ट्रॅक्टरवर ड्रायव्हर आहे. तो पोरगा दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर आहे. पण तुम्ही आमच्याकडे का अपेक्षा करताय गव्हर्नमेंट सर्वंट पाहिजे म्हणून? पोरगी देताना तुम्ही म्हणताय गव्हर्नमेंट सर्वंट पाहिजे आणि पोरग्याला पोरगी करायला ज्यावेळी जाणारा त्यावेळी तिने पण त्याच अपेक्षा तुमच्या समोर मांडणार की हो. तुम्ही बी शेतकरी, आम्ही बी शेतकरी. शेतकऱ्याची व्यथा शेतकऱ्याला माहिती. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सोबत ते संगनमत बांधताना आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. आता नोकरी आहेत काय सरकारी? बरं आम्ही माप कोट्यान पैसे वाटायला तयार आहे, तर तेवढ्या जागा तरी निघायला पाहिजेत. तेवढ्या त्या 25व्या वयात पोरांनी नोकऱ्या तरी लागायला पाहिजेत. तशा नोकऱ्या लागतात काय म्हणतील बापू? नाही नोकरी करायला लागत नाही. पाहुणं शेतकरी पिकाकडं घ्यायला यायला लागला. ज्या काही योजना असतील ते त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यात काय दुष्काळ झाला, पूर आला तर ते बी सगळं वरबडून घेतलं जातं. तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. काय राहते का हो शेतकऱ्याच्या हातात? आता त्यानं पोरग्याची लग्न करायची म्हटल्यानंतर अपेक्षा तुमच्या आबाळात. तो फास शेतकऱ्याच्या गळ्याला. पोरग्याचं टेन्शन, शेतीचं टेन्शन, पिकाचं टेन्शन आणि त्यात पावसाचं आणि दुष्काळाचं टेन्शन. पाहुणं ह्या टेन्शनमध्ये झुरून कितीतरी शेतकरी आत्महत्या करायला लागल्यात. पोराकडे बघून निमूटपणे घास घ्यायला लागल्यात. पाहुणं मला सांगा, शेतकरी तुम्ही बी आहे, शेतकरी आम्ही आहे. आमच्या व्यथा आपल्या दोघांनाच समजणार आहे. आणि पाहुणं
मुलगी देताना तुमच्या जर अपेक्षा असतील आम्हाला गव्हर्नमेंटवालाच पाहिजे, आम्हाला बंगलवाला पाहिजे, आम्हाला गाडीवाला पाहिजे, आम्हाला पैसे वतणारा पाहिजे, पाहुणं तुम्हाला राग येईल पण तुम्ही नातं जुळवत नाही, तुम्ही व्यवहार करायला. काकी ह्यो तुम्ही व्यवहार सगळा करायलायसा, ह्या तुम्ही दिदीचं मत विचारलायसा काय? तात्या, एवढं आता सगळ्या हे बोलणं जे झालंय हे माझ्या मनाला पटलंय. शेतकऱ्याचं मन शेतकऱ्यांना जाणून घेतलं पाहिजे, शेतकऱ्याच्या भावना शेतकऱ्यांनाच समजल्या पाहिजेत. आम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटत नाही. आम्हाला स्थळ पसंत आहे, आम्ही मुलगी द्यायला तयार आहे. मी मुलगीशी चर्चा करतो आणि आपण पुढची बोलणी करूया. आणि तरी मी तुमच्या पुढ्यातच पोरगीला आणि विचारतो. तुम्ही म्हणणारा माघारी काय सांगितलं काय नाही, तुम्ही पुढ्यातच पोरगीचा होकार घ्या आणि मग तुम्ही जा. बाळ तुझं काय म्हणणं आहे? आई, मी श्रीमंताची मोलकरीण होण्यापेक्षा शेतकऱ्याची राणी झालेली परवडली. ना आम्हाला स्थळ पसंत आहे, लागा तयारी.